एकतर्फी प्रेमाचे अनेकदा धक्कादायक परिणाम पाहायला मिळाले आहेत. असंच एक प्रकरण सोलापुरातून समोर येत आहे, ज्यामध्ये एका 25 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. आश्चर्य म्हणजे या तरुणीने आपल्या लग्नाच्या दिवशीच आत्महत्या केली. परिसरातील 2 तरुणांनी या तरुणीचं लग्न मोडण्याचा प्रयत्न केला. शिवाय तिचे खासगी फोटो परिसरात लीक करून आणि होणाऱ्या नवऱ्याला पाठवून बेअब्रू करून अशी धमकीही दिली होती. सालिया शेख असे तरुणीचे नाव आहे. तिने काही दिवसांपूर्वी परिसरातील काही युवक ब्लॅकमेलिंग करत असल्याचा आरोप करत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती आणि त्यासोबत आपली लग्नपत्रिकाही जोडली. तरुणीच्या लग्नाच्या दिवशी येऊन लग्न मोडू आणि तुम्ही काय, कोणीच माझं काही करू शकत नाही, अशी धमकी त्या तरुणानं सालियाला दिली होती. सालिया शेख हिने युवकांविरोधात 15 ऑगस्ट रोजी तक्रारी अर्ज दिला होता, ज्यामध्ये तिने नमूद केलं होतं की जर सलमान आणि समीर यांनी मला त्रास दिला तर मी आत्महत्या करेन आणि त्यासाठी सर्वस्वी जबाबदार हे दोघेही असतील. या संबंधित युवकांकडून तरुणीच्या होणाऱ्या नवऱ्याला धमकीचे फोन आणि मेसेज पाठवले गेले. तरुणीचे अश्लील फोटो एडिट करून संबंधित युवकांनी होणाऱ्या नवऱ्याला पाठवल्याचा आरोप केला. अखेर लग्न मोडल्याच्या धास्तीने तरुणीने स्वतःला आपल्या लग्नाच्या दिवशी संपवलं. सिंधुदुर्गमध्ये एक धक्कादायक घटना घडली असून जिल्ह्यातील तरुणांना मोठा धक्का बसला आहे. ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या एका तरुणाने धक्कादायक मेसेज मित्राला पाठवून आपण आयुष्य संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. आयुष्यात स्ट्रगल करणे खूप कठीण आहे, तसे माझ्या घरातील लोकांना समजावून सांग, असा आपल्या खास मित्राला मेसेज पाठवून शिरशिंगे वैरवाडी येथील एका 22 वर्षीय तरुणाने माझगाव येथे भाड्याच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. साहिल सुनील राऊळ, मूळ राहणार शिरशिंगे असं त्याचं नाव आहे. तो 4 दिवसांपूर्वी माझगाव येथे राहिला होता. याबाबत संतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संतवाडी तालुक्यातील शिरशिंगे गावामध्ये राहणाऱ्या साहिल याने ITIचे शिक्षण घेतले होते. 4 दिवसांपूर्वी तो माझगाव उद्यमनगर येथील एका कंपनीत ऑपरेटिव्ह म्हणून काम करत होता, तर सायंकाळच्या वेळेत शहरातील एका चायनीजच्या दुकानात काम करत होता. दरम्यान गेले काही दिवस त्याला नैराश्य आले होते. काल दुपारी त्याचा मित्र सुंदर सीताराम राऊळ याला त्याने दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मला आयुष्यात स्ट्रगल करणे कठीण आहे, ते माझ्या घरातील लोकांना समजावून सांग, असा मेसेज पाठवला. यावेळी सुंदर याने त्याला नेमकं काय झाले हे विचारण्यासाठी पुन्हा फोन केला, परंतु त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे त्याला संशय आला. त्याने तात्काळ याबाबतची माहिती आपला भाऊ नानू याला दिली आणि ते शिरशिंगे येथून माझगाव येथे आले. माझगाव येथे येताच त्या ठिकाणी भाड्याच्या खोलीत जाऊन त्यांनी पाहणी केली असता साहिल याचा मृतदेह फॅनला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती त्यांनी संतवाडी पोलिसांना दिली. त्यानुसार हवालदार हनुमंत धोत्रे व त्यांचे सहकारी त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. साहिल याच्या पश्चात आई वडील असा परिवार आहे. एकुलता एक लेक गेल्याने आई वडिलांनी काळीच चिरणारा आक्रोश केला.